Audio Jungle. परवा दिवशी संध्याकाळी बसलो होतो इथं 11:05 ते आज्यानं उठवलं तसं काय बसला मग बाळ्या म्हणला मन गाडी दिसायची भाऊ दिसायला म्हणजे त्यावेळेस 100% भाऊ इथलं झाडाला काम केलेलं होतं. म्हणजे 11 वाजता झाले बघा. अर्धा तास तर होतं. अर्धा तास तर होतं लग केलेलं. दिनांक 16/7/2026 रोजी माझा पण तानाजी दत्तू गवळी यांनी कर्जास कंटाळून व नैराश्यातून काल गळफास घेऊन आत्महत्या केली. कारण काय होत? कारण की बँकेमधील कर्ज आणि दुष्काळ पडलेला, पाऊस न पडल्यामुळे, पेरणी न झाल्यामुळे सतत नैराश्य आणि सतत कर्ज कसं परतफेड होईल याच्या विचाराने काल गळफास घेऊन आत्महत्या केली. अण्णासाहेब आर्थिक महामंडळ विकास या योजनेअंतर्गत त्यांनी कर्ज घेतलेले होते, पण कमीत कमी आज 1.5 वर्ष झाले, म्हणजे 14 महिने झाले की कर्जाचा परतावा गेलेला आहे. परंतु जे महामंडळातर्फे जे व्याज परतावा येतो 3 महिन्याला एकदा, तो व्याज परतावा 1.5 वर्ष झालं आलेला नाही. आणि सर्व बँकेचे हप्ते आणि ही मुलाचे शिक्षण, 2 मुले इंजिनिअरिंगला आहेत, त्या मुलाच्या शिक्षणाच्या पैशाच्या व्यापाने आणि पाऊस न पडल्यामुळे, पेरणी न झाल्यामुळे भावाने आत्महत्या करण्याचा टोकाचं पाऊल उचललेलं आहे काल. शासनाची कर्जमाफी योजना आणि एकीकडे शासनाचं म्हणजे शेतकऱ्यांनी घेतलेला गळफास, ह्या ज्या घटना आहेत, ह्या घटनेकडे तुम्ही कशा पद्धतीनं पाहताय? शासनाने जी कर्जमाफी केली आहे, नुसतं कागदपत्री कर्जमाफी केलेली आहे. जे शेतकऱ्यापर्यंत आणखीन कर्जमाफीचं कोणतंही दखल घेतलेली नाही आणि शेतकरी चिंतेत आहेत. पाऊस पडा नाही एकतरी, आणि बँकवाले कर्ज परताव्यासाठी फोन म्हणा, अगर परतावा कधी भरणार आहे यासाठी कॉल करणे, याच्या विचाराने शेतकरी हवालदिल झालेले आहेत आणि त्या कारणाने आत्महत्या केलेली आहे आमच्या बंधू. कोणत्या बँकेचं कर्ज? त्यांचे इंडियन बँकचे होम लोन आहे आणि सीसी पण आहे. अण्णासाहेब आर्थिक महामंडळामार्फत सीसी पण केलेली आहे. त्याचे 14 हप्ते झालेले आहेत, त्याचा आणि व्याज परतावा परत आलेला नाही. शासनाकडे काय मागणी? शासनाकडे एवढी मार्ग आहे की जी आमच्या घडी दुःखद घटना घडलेली आहे, नैराश्यातून जे कर्जमाफी अगर कर्जाच्या याच्यामुळे जे बंधुराजने टोकाचा पाऊल घेतलेला आहे, ते दुसऱ्याच्या पण घरी असं घडू नये याच्यासाठी शासनाने लवकरात लवकर कर्जमाफी करून शेतकऱ्याकडे थोडे लक्ष द्यावे. घडली. माझे छोटा भाऊ ते गेले 6 महिन्यापासून किंवा 1 वर्षभरापासून किंवा आर्थिक अडचणीत, किंवा मुलगा पुण्याला शिकाय आहे, दुसरा मुलगा पण शिकाय आहे, आणि शेतीच्या व्यतिरिक्त दुसरा मोठा आधार कुठलाही नसल्यामुळे व्यवसायातून काय पैसे उभारत नाही. सध्याचा व्यवसाय म्हणजे नासका पद्धतीचा व्यवसाय झालेला आहे. ग्रामीण भागात व्यवसाय करणं हा कठीण झालेला असताना शेतीवर अवलंबून असलेलं हे कुटुंब, किंवा पुण्यासारख्या ठिकाणी 2 मुलं शिक्षणासाठी आहेत, आणि गेल्या वर्षी पावसामुळं काही पीक हाताशी लागलेलं नव्हतं, आणि ह्या वर्षी पण आता तुम्ही समस्या पाहताय की इथं काही पेरलेलं पण नाही. अशा अवस्थेत गेल्या 1 वर्षभरापासून त्याला आम्ही सगळ्या कुटुंबांनी सहकार्य करण्याचा किंवा मानसिक मदत करण्याचा विचार सर्वतोपरी केला. मी घरचं बँकेचं लोन आहे, 2 लोन आहे, 3 लोन आहेत, गृह लोन आहे, किंवा दुकानावर उचललेलं लोन आहे, ते कशाने फेडायचं यातनं, की शेतीतला उत्पन्नाचा आधार नसल्यामुळे त्याच्या सतत सारखं मानसिक डोक्यात यायलं की आर्थिक आपण अडचणीत आलेत. आणि हे त्याला बऱ्याच वेळेस सांगून पण त्यानं काय जे टोकाचं पाऊल, हे अत्यंत दुःखद अशी घटना घडलेली आहे. शासनाकडून कुठली मदत झालेली आहे का? समजा गतवर्षी हे ओला दुष्काळ होता, त्याच्यातून म्हणजे ते समाधानी होते का त्या मदतीला? नाही, शासनाकडून कुठलाही मदतीचा काय विमा किंवा कुठल्या गोष्टीचं काय आलेलं नाही. आणि शेतीचा हा विषय यांचा एकट्याचाच नाही, तर सगळ्याच शेतकऱ्यांचा गंभीर प्रश्न झालेला आहे. कारण शेती खर्च जास्त आणि उत्पादन होऊन पण त्याला भाव नसल्यामुळे ते शेती नाही केलेली परवडेल अशा पद्धतीची सध्याची परिस्थिती आहे. म्हणजे काय सांगता येईल, म्हणजे कशी घटना घडलेली काय? थोडंसं बोल. काय